हॅलो स्टुडंट, आज आपण कॉम्प्युटर ग्राफिक्स मधील युनिट नंबर 4 विंडोविंग अँड क्लिपिंग बघणार आहोत। आजच्या लेक्चरमध्ये आपण विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन शिकणार आहोत। विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन, द पोर्शन और अ स्पेस इन विच ऑब्जेक्ट शुड बी डिस्प्लेड इज कॉल्ड एज द विंडो। म्हणजे तुमच्या विंडो म्हणजे काय, तुमचा ऑब्जेक्ट त्याचा जो काही पोर्शन असेल किंवा जो काही त्याचा स्पेस असेल तो आपल्याला डिस्प्ले करायचा आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, विंडो। आता हा आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्ट मध्ये ही जी काही रेक्टँगल वाली ऑब्जेक्ट घेतलाय तो आपला काय असणार आहे, विंडो। आता विंडो म्हणजेच काय सांगितलंय त्यांनी की ज्या विंडोवरती तुम्हाला ऑब्जेक्ट डिस्प्ले करायचा आहे त्याला आपण विंडो म्हणतो। म्हणजेच काय आहे, व्हॉट टू बी डिस्प्लेड, तुम्ही विंडोवरती काय डिस्प्ले करणार आहे तो म्हणजेच तुमचा काय असणार आहे, विंडो आहे। नेक्स्ट आहे व्ह्यूपोर्ट। अ व्ह्यूपोर्ट इज इन द विंडो अ ऑब्जेक्ट वेअर टू बी डिस्प्लेड। आता व्ह्यूपोर्ट म्हणजे काय, तुमच्या विंडोवरचा जो काही ऑब्जेक्ट आहे तो कुठे डिस्प्ले करायचा आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, व्ह्यूपोर्ट म्हणणार आहे। म्हणजेच एखादा रेक्टँगल घेतला आणि त्या रेक्टँगल मध्ये तुमच्या ऑब्जेक्टचा जो काही पोर्शन आहे, विंडोच्या आतमधला जो काही पोर्शन आहे तो आपण त्या व्ह्यूपोर्ट वरती डिस्प्ले करतो, त्याला आपण काय म्हणणार आहे, व्ह्यूपोर्ट। मग व्ह्यूपोर्ट म्हणजेच काय असणार आहे, वेअर टू बी डिस्प्ले। विंडो म्हणजे काय आहे, व्हॉट टू बी डिस्प्ले, आणि व्ह्यूपोर्ट म्हणजे काय असणार आहे, वेअर टू बी डिस्प्लेड। इन विंडो बाउंड्री व्हॅल्यूज दॅट इज एक्स अँड वाय बाउंड्री। आता विंडोला आपण बाउंड्री व्हॅल्यूज आहेत, एक्स आणि वाय बाउंड्रीज आपण त्याला म्हणतो। मग त्या कशा लिहायच्या असतात, तर एक्स डब्ल्यू मीन, एक्स डब्ल्यू मॅक्स, वाय डब्ल्यू मीन आणि वाय डब्ल्यू मॅक्स। जर विंडो असेल तर आपण डब्ल्यू लिहितो, आणि जर व्ह्यूपोर्ट असेल तर आपण तिथं व्ही मीन, व्ही मॅक्स, व्ही मीन, व्ही मॅक्स असंच लिहिणार आहे। ठीक आहे। आता हे जे काही एक्स डब्ल्यू मीन, एक्स डब्ल्यू मॅक्स, एक्स डब्ल्यू मीन, वाय डब्ल्यू मॅक्स, ह्या ज्या काही चारही व्हॅल्यू आहेत त्याला आपण विंडो कोऑर्डिनेट्स म्हणतो। तसंच व्ह्यूपोर्ट वरती ज्या काही बाउंड्री व्हॅल्यूज आहेत, म्हणजेच एक्स व्ही मीन, एक्स व्ही मॅक्स, वाय व्ही मीन, वाय व्ही मॅक्स, ह्या ज्या काही चार व्हॅल्यू आहेत त्याला आपण डिव्हाइस कोऑर्डिनेट्स किंवा व्ह्यूपोर्ट कोऑर्डिनेट म्हणतो। आता आपण विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशनचं एक्झाम्पल बघणार आहोत। ही आपल्याकडे डायग्राम आहे, याच्यामध्ये एक डायग्राम आहे ती विंडोची आणि दुसरा आहे तो व्ह्यूपोर्टचा आहे। आता विंडो पहिल्यांदा आपण समजून घेऊ। विंडो आपली ही रेक्टँगल ऑब्जेक्ट ज्याला आपण विंडो म्हणतो, याच्यामध्ये दोन व्हॅल्यूज असतात, एक म्हणजे एक्स डब्ल्यू मीन आणि दुसरी म्हणजे एक्स डब्ल्यू मॅक्स। आता एक्स डब्ल्यू मीन आणि एक्स डब्ल्यू मॅक्स हे एक्स ऍक्सिस वरती असणार आहे। सेम वाय डब्ल्यू मीन आणि वाय डब्ल्यू मॅक्स हे वाय ऍक्सिस वरती असणार आहेत। आणि या विंडोवरती आपण एक सर्कल म्हणजेच एखादा ऑब्जेक्ट आपण काय केलाय, डिस्प्ले केलाय। आता जो काही ऑब्जेक्ट आहे तो आपल्याला व्ह्यूपोर्टला काय करायचंय, ट्रान्सफॉर्मेशन करायचंय। ज्यावेळी विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन होतं त्यावेळेस स्केलिंग ट्रान्सफॉर्मेशन आपण करतो। मग या स्केलिंग ट्रान्सफॉर्मेशन मध्ये एकतर आपला ऑब्जेक्ट जो आहे तो स्ट्रेच होतो किंवा रिड्यूस होतो। ठीक आहे। मग आता व्ह्यूपोर्ट मध्ये काय असणार आहे, एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काय असतात आपल्याला, एक्स व्ही मीन, एक्स व्ही मॅक्स, वाय व्ही मीन आणि वाय व्ही मॅक्स। आता याच्यामध्ये आपला ऑब्जेक्ट काय झालाय, स्मॉल झालाय। म्हणजे ज्यावेळी तुम्ही विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन होतं म्हणजेच आपला स्केलिंग ट्रान्सफॉर्मेशन होतं। म्हणजे एकतर तुमचा जो काही ऑब्जेक्टची साईज असेल तर ती एकतर स्ट्रेच होईल नाहीतर रिड्यूस होईल। इन विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन स्केलिंग ट्रान्सफॉर्मेशन विल बी डन। मी मगाशी सांगितलं विंडो टू व्ह्यूपोर्ट मध्ये स्केलिंग ट्रान्सफॉर्मेशन होतं, म्हणजे एकतर तुमचा ऑब्जेक्ट लार्ज होईल किंवा स्मॉल होणार आहे। द स्केलिंग ट्रान्सफॉर्मेशन इज नथिंग बट चेंज इन द साइज ऑफ अन ऑब्जेक्ट। म्हणजे स्केलिंग ट्रान्सफॉर्मेशन मध्ये तुमच्या ऑब्जेक्टची साईज काय होणार आहे, चेंज होणार आहे, पण त्याचा जो काही पोझिशन असेल, कुठल्या पिक्सेलला आहे किंवा त्याचा जो काही पोझिशन असणार आहे ती चेंज होणार नाहीये। म्हणून काय लिहिलंय, द स्केलिंग ट्रान्सफॉर्मेशन इज नथिंग बट चेंज इन द साइज ऑफ ऑब्जेक्ट। म्हणजे स्केलिंग ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय आहे, तुमच्या ऑब्जेक्टची साईज चेंज होते।
The size will be vary but relative position will not change both window and viewport. म्हणजे तुमची जी काही ऑब्जेक्टची साईज आहे ती व्हेरी होईल, म्हणजे लार्ज पण होईल स्मॉल पण होईल, पण त्याचे रिलेटिव्ह जी काही पोझिशन आहे ती चेंज होणार नाहीये. म्हणजे विंडो टू व्ह्यूपोर्ट असेल तर व्ह्यूपोर्ट टू विंडो असेल तर त्याची जी काही रिलेटिव्ह पोझिशन असेल ती चेंज होणार नाहीये. फक्त तुमच्या ऑब्जेक्टची साईज काय होणार आहे, चेंज होणार आहे. लेट अस कन्सिडर अ पॉइंट P of XW YW in window and now we find out the corresponding viewport coordinate that is the PXV and YV. आता आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करू की विंडोवरती एखादा आपण पिक्सेल घेतलाय किंवा पॉइंट घेतलाय, त्याच्या व्हॅल्यूज काय आहे XW, YW. हा जो काही पॉइंट आहे तो आपल्याला व्ह्यूपोर्ट वरती काय करायचं, डिस्प्ले करायचं. मग व्ह्यूपोर्ट वरती ज्यावेळी डिस्प्ले करतो म्हणजे फाइंड आउट करायचं असेल त्यावेळेस त्याचे कोऑर्डिनेटर काय असणार आहे, XV आणि YV. म्हणजे आपल्याला विंडो टू व्ह्यूपोर्ट ज्यावेळी ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला XW आणि YW माहिती पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला हे चारही कोऑर्डिनेटर पण माहिती पाहिजे. म्हणजेच काय होणार आहे, द रिलेटिव्ह पोझिशन इज सेम. आपले रिलेटिव्ह पोझिशन काय असणार आहे, सेम आहे, फक्त आपलं ऑब्जेक्टचं साईज आहे ती फक्त चेंज होणार आहे. मग टू फाइंड द रिलेटिव्ह पोझिशन ऍज फॉलोज. म्हणजेच काय, आपल्याला जर रिलेटिव्ह पोझिशन फाइंड आउट कसं करतो आपण, XW मायनस XW मीन डिवायडेड बाय XW मॅक्स मायनस XW मीन. ही आपण काय केली, विंडोवरची पोझिशन आहे. सेम ऍज इट इज कुठली पोझिशन असणार आहे तर व्ह्यूपोर्ट वरती असणार आहे. म्हणून आपण काय करणार आहे, इज इक्वल टू XW मायनस XV मीन डिवायडेड बाय XV मॅक्स मायनस XV मीन. म्हणजेच काय झालं, आपला या जो काही रिलेटिव्ह पोझिशन विंडोवरची असेल तीच तुमची कुठली असणार आहे तर व्ह्यूपोर्ट वरची पण असणार आहे. त्यामुळे तुमचं हे इक्वेशन आहे ते ऍज इट इज राहणार आहे. मग सेम एक्स जसं काढलं आपण रिलेटिव्ह पोझिशन तशी आपण वायची पण रिलेटिव्ह पोझिशन काढतो. मग कसं काढायची, YW मायनस YW मीन डिवायडेड बाय YW मॅक्स मायनस YW मीन इज इक्वल टू YV मायनस YV मीन डिवायडेड बाय YV मॅक्स मायनस YV मीन. याच्यावरून आपण काय केलं, रिलेटिव्ह पोझिशन फाइंड आउट केला. जी विंडोवरती आहे तीच आपली काय असणार आहे, व्ह्यूपोर्ट वरती असणार आहे. मग ती पोझिशन कुठं असणार आहे, एक तर एक्स ऍक्सिस वरती आणि दुसरी आहे ती वाय ऍक्सिस वरती असणार आहे. मग याच्यावरून आपण काय फाइंड आउट करू शकतो, आपल्याला काय करायचं आहे, XW माहिती आहे, ठीक आहे, YW पण माहिती आहे, पण आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, जो काही आपल्याला रिलेटिव्ह पोझिशन ऑफ व्ह्यूपोर्ट एक्स आणि वाय ऍक्सिस वरचा करायचा आहे. म्हणजेच काय आहे, XV आणि YV. मग XV आपण ह्या इक्वेशन कॅल्क्युलेट करू शकतो, तसंच YV आपण ह्या इक्वेशन वरून काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजेच कसं करणार आहे, वी कॅन फाइंड आउट द व्ह्यूपोर्ट कोऑर्डिनेट्स दॅट इज XV अँड YV युजिंग अबाउट इक्वेशन. म्हणजेच काय करणार आपण, XV मायनस XV मीन इज इक्वल टू XV max minus XV mean into XW minus XW mean divided by XW max minus XW mean. ठीक आहे. त्यानंतर काय होणार आहे की तुम्ही काय करा, इंटरचेंज करून घ्या की आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही एकत्र इंटरचेंज करायचंय. मग काय केलं आपण, XV मायनस XV मीन इज इक्वल टू हा इंटरचेंज करेल, म्हणजे XW मायनस XW मीन into XV max minus XV mean divided by XW max minus XW mean. म्हणजे हा जो काही पार्ट आहे तुमचा XV max minus XV mean divided by XW max minus XW mean, हा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, स्केलिंग. म्हणजेच तुमचा हा झाला X चा स्केलिंग फॅक्टर SX. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण काय केलं, हा पूर्ण जो बॉक्स आहे त्याची व्हॅल्यू आपण एक्सेस न पुट केलो, म्हणून काय झालं, XV मायनस XW मीन इज इक्वल टू XW मायनस XW मीन इंटू SX. म्हणजे हा पूर्ण जो बॉक्स आहे याची व्हॅल्यू रिप्लेस काय केली, SX न केली. म्हणजेच XV कॅल्क्युलेट कसा करायचा आहे, SV इज इक्वल टू, आता इकडचं मायनस XV मीन आहे तो पलीकडे गेल्यावर काय होणार आहे, प्लस XV मीन प्लस XW मायनस XW मीन इंटू SX. हा कशानं कॅल्क्युलेट करणार आहे तर SV आपण
कॅल्क्युलेट करणार आहे। सेम सिमिलरली आपण काय करणार आहे तर इन सिमिलर वे y पण कॅल्क्युलेट करणार आहे yv। मग yv इज इक्वल टू yv मीन प्लस yw मायनस yw मीन इंटू SXY। मग SX आणि SY जो आहे तो आपला काय आहे स्केलिंग फॅक्टर असणार आहे। नाउ वी कॅन सी एक्झाम्पल ऑफ विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन। आता आपण विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशनचा एक्झाम्पल बघणार आहे। ही आपल्याला डायग्राम दिलेली आहे। ही आहे विंडोची आणि दुसरा आहे तो व्ह्यूपोर्ट वरचे। मग विंडोवरती जो काही आपला पॉइंट आहे XW आणि YW हा आपल्याला व्ह्यूपोर्ट वरती काय करायचं फाइंड आउट करायचा आहे। मग त्याच्यासाठी आपल्याला XW मीन दिलाय, XW मॅक्स पण दिलेला आहे, YW मीन आणि YW मॅक्स म्हणजे या सगळ्याच्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत। त्याचबरोबर XW आणि YW ची पण आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे। आणि व्ह्यूपोर्ट वरची XV मीन, XV मॅक्स, YV मीन आणि YV मॅक्सच्या पण व्हॅल्यू दिलेले आहेत। आपल्याला फाइंड आउट काय करायचं XV आणि YV फाइंड आउट करायचंय। मग याचं सोल्युशन काय आहे आपल्याला इक्वेशन माहित आहे XV मायनस XV मीन इज इक्वल टू XW मायनस XW मीन इंटू XV मॅक्स मायनस XV मीन डिवायडेड बाय XW मॅक्स मायनस XW मीन। मग आपल्याला XV ची व्हॅल्यू माहित नाहीये, मग XV ऍज इट इज लिहायचा मायनस XV मीन ची व्हॅल्यू किती आहे 30 इज इक्वल टू XW ची व्हॅल्यू पण किती आहे 30 मायनस XW मीन ची व्हॅल्यू किती आहे 20, XV मॅक्स ची व्हॅल्यू किती आहे 60 आणि XV मीन ची व्हॅल्यू किती आहे 30, XW मॅक्स ची व्हॅल्यू किती आहे 80 आणि XW मीन ची व्हॅल्यू किती आहे 20। म्हणजेच आपलं इक्वेशन काय झालं XV मायनस 30 इज इक्वल टू 30 मायनस 20 इंटू 60 मायनस 30 डिवायडेड बाय 80 मायनस 20। मग आपण हे सॉल्व्ह करून घेतलं। सॉल्व्ह करून घेतल्यावर काय राहिलं XV मायनस 30 ऍज इट इज राहील, 30 मायनस 20 म्हणजेच 10, 60 मायनस 30 म्हणजेच 10 आला, 30 आलं, 80 मायनस 20 म्हणजेच किती आला 60। हे ज्यावेळेस तुम्ही डिवायडेशन कराल त्यावेळेस तुमची व्हॅल्यू किती राहील 30 एके 30, 30 दोन्ही 60 आणि बे एके बे, बे दोन्ही बे पंचे 10। म्हणजेच काय झालं XV मायनस 30 इज इक्वल टू 5 होईल। आता जो मायनस 30 आहे तो पलीकडे गेल्यावर काय झाला प्लस 30 म्हणजे तुमची XV ची व्हॅल्यू किती आली 35। तसंच आपल्याला YV ची व्हॅल्यू काढायची म्हणजे YV मायनस YV मीन इज इक्वल टू YW मायनस YW मीन इंटू YV मॅक्स मायनस YV मीन डिवायडेड बाय YW मॅक्स मायनस YW मीन। यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या। मग YV मीन ची व्हॅल्यू किती आहे 40, YW ची व्हॅल्यू 80, YW मीन ची व्हॅल्यू 40, YV मॅक्स ची व्हॅल्यू 60, YV मीन ची व्हॅल्यू 40, YW मॅक्स ची व्हॅल्यू 80 आणि YW मीन ची व्हॅल्यू किती आहे 40। तर आपण हे इक्वेशन मध्ये पुट करायचं YV मायनस 40 इज इक्वल टू 80 मायनस 40 इंटू 60 मायनस 40 डिवायडेड बाय 80 मायनस 40। म्हणजेच काय झाला YV मायनस 40 इज इक्वल टू 80 मायनस 40 40 इंटू 60 मायनस 40 20, 80 मायनस 40 40। हे ज्यावेळी सॉल्व्ह होईल त्यावेळी तुमचा आन्सर काय राहील YV मायनस 40 इज इक्वल टू 20। आता मायनस 40 आहे तो पलीकडे गेल्यावर काय होणार प्लस 40 म्हणजे YV इज इक्वल टू 20 प्लस 40 म्हणजे YV इज इक्वल टू 60। म्हणजेच तुम्हाला दॅट इज XV अँड YV इज इक्वल टू 35,60 म्हणजे तुमचा व्ह्यूपोर्टचे कोऑर्डिनेटर तुम्हाला मिळालेले आहे। थँक्यू।